साईडला गेलाय, ठीक आहे, डाऊन साईडला गेलाय. मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल, बरोबर, इथं एक मेजर सपोर्ट ब्रेक झालाय हा, म्हणजे इथून आपण म्हणू शकतो की एक वन वे रॅली आपल्याला बघायला भेटू शकते. ठीक आहे, समजलंय का सर? हो. हो. आता एक्सटर्नल लिक्विडिटीज आपल्याला पाहायचंय. तुम्हाला आठवतंय का आपण काल काय पाहिलं एक्सटर्नल लिक्विडिटीज? तर ठीक आहे, आता आपल्याला जर लिक्विडिटी हा टॉपिक जर बघायचा असेल तर आपल्याला जावं लागेल बघा एक्सटर्नल लिक्विडिटीज आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला जावं लागेल बघा 1 डेच्या टाइम फ्रेम वरती. आपण आलोत 1 डेच्या टाइम फ्रेम वर. आता इथं पहा, इथं काय झालंय, पहिले या वरच्या कॅन्डलची लिक्विडिटी या कॅन्डलनं काय केलंय, ग्रॅब केलीये, बरोबर. पण ही कॅन्डल इथूनच रिव्हर्स का गेलीये बरं? ही कॅन्डल इथूनच रिव्हर्स का गेली? हा, ही कॅन्डल इथूनच रिव्हर्स का गेली? ओके, म्हणजे इथे आपल्याला बघायचंय लिक्विडिटीज आहे ना, इथे तुम्ही जर पाहिलं असेल, ओके, हे बघा, आता आपण जर चार्ट मध्ये पाहिलं तर तुम्हाला समजेल. ओके, 5 मिनिटावर आपण शिफ्ट होऊयात. हे बघा, इथून कॅन्डल वरती रिव्हर्स झाली, तर इथूनच कॅन्डल वरती रिव्हर्स का झाली? याच लेवलवरून मार्केट रिव्हर्स का झालं, याचं रिझन पाहायचं आपल्याला. चला तुम्हाला दाखवतो याचं रिझन काय. तर ही लेवल आहे ती, ओके, ही लेवल आहे. इथे बघा, यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? इथं तुम्हाला काय दिसतंय? स्विंग झालाय. स्प्रिंग झालाय. एक छोटासा तुम्हाला दिसतो की एफपीजी, छोटासा बघा तो एफपीजी आहे का? मार्केट रिव्हर्स होतंय, बरोबर. आता हे बघा, यामध्ये तुम्हाला एक सेटअप लक्षात ठेवायचा आहे. इथे बघा, ठीक आहे, तर याचं नेक्स्ट बघूयात. म्हणजे इथे एवढं काही कन्फर्मेशन आपल्याला सापडना, कारण की एफईजी पण वरतीच क्लोज झालाय, एफईजी डाऊन साईडला क्लोज झालाय आणि कॅन्डल वरती क्लोज झाली.
बरोबर. आणि इथं एफपीजी आहे, म्हणजे परफेक्टली मार्केटने एफपीजी ला पण टॅप केलं नाही, पण प्रिव्हियस रेजिस्टन्सलाच केलंय फक्त, आणि त्यावरूनच मग रिव्हर्स गेलाय. ओके, तर आपण नेक्स्ट बघूयात. टॉपिक इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. सेटअप आहे त्यामध्ये नंतर समोर. ओके, आता हे बघा, ही कॅन्डल आता पहिले आजच पकडा. जर समजा या कॅन्डल ना, ही कॅन्डल इथपर्यंत, आता ही जी कुठं पण क्लोज होऊ द्या हिला, ठीक आहे ना. ओके, इकडेच पकड जाऊ द्या. आता ही कॅन्डल आहे, या कॅन्डल ना समजा इथं क्लोज झाली ही कॅन्डल, आपण आताच पाहिलं ना. ठीक आहे, हिला बघूयात. हिने लिक्विडिटी स्वीप केली आहे का, तर नाही केली. नाही केली. आपल्याला लिक्विडिटी स्वीपच्या कॅन्डल फॉर्म करायच्यात. थोडस आहे ना, सध्या गोल्ड खूप हायर आहे वरती आहे, त्यामुळं आपल्याला लिक्विडिटीज नुसार जो डे 1 डे वर टाइम फ्रेम आहे ना, त्यानुसार आपल्याला कॅन्डल सापडणार, आणि इथे सापडल्यात. मग एवढं पाठीमाग आपला चार्ट जात नाहीये इथं, आहे ना. ठीक आहे, तुम्हाला मी असं सांगतो. आता बघा, इथे समजा समजा आता इथं आपण एक कॅन्डल ड्रॉ केली आहे, ठीक आहे. समजा ही कॅन्डल एक ड्रॉ केली आहे, तर या कॅन्डलच्या मधामध्ये काय, प्रॉपर समजून घ्या. इथे काय झालंय, ही एक कॅन्डल आहे बघा, तर ही कॅन्डल आहे बघा. कोणती कॅन्डल आहे? कॅन्डल आहे ग्रीन, बरोबर. ठीक आहे, कॅन्डल ग्रीन आहे. ओके, ठीक आहे. आता ही कॅन्डल ग्रीन आहे. आता इथं बघा, पहिले ही कॅन्डल ओपन झाली बघा, इथं काय ओपन झाली, इथं ओपन झाली, थोडीशी वरती गेली, परत खाली आली, काय परत खाली आली. ओके, आता या कॅन्डलची काय केली, लिक्विडिटी स्वीप केली, बरोबर. या कॅन्डलची लिक्विडिटी स्वीप केली, तर इथं आणि इथं येऊन एक वीक सोडली बघा अशी. तर हिला पकडूया आता आपण रेड कॅन्डल, हिला रेड कॅन्डल, ठीक आहे. ओके, आता इथं बघा, ही कॅन्डल इथूनच वरती का गेली असेल बरं? ही कॅन्डल त्यामुळं आपण ज्या वेळेस इथं आलेले सध्या असं इथं आपण पाहायचं, इकडं आपण या ठिकाणी एखादा इथूनच रिव्हर्स का झाला, इथं समजा जर एखादा जर एफईजी असेल, तर अगेन लगेच आपण या ठिकाणी आपली एंट्री प्लॅन करू शकतो. इथं टार्गेट ठेवायचं या कॅन्डलच्या हायचं. समजतंय का तुम्हाला? हो सर. ओके, बाकीच्यांना समजतंय का? हो सर. तर टार्गेट प्रिव्हियस कॅन्डलच्या हायचं ठेवायचं. हा, टार्गेट प्रिव्हियस कॅन्डलच्या हायचं ठेवायचं. समजले का मला हे? हा, लहान टाइम फ्रेम वर एंट्री घेताना सपोज जर 3-4 एफपीजी असले, 1-2 ऑर्डर ब्लॉक असले तर काय करायचं? तर एफपीजी हा कोणता टाइम फ्रेम? कारण की गोल्ड कंटिन्युअसली ऑल टाइम हाय चाललंय. डाऊन साईडला आलंच नाही. सर मार्केट खाली आलं. दुसरा
दुसऱ्या पेअर्स मध्ये कुठे आलं खाली? तुमच्या लेवलला आलं की आलं की आले मला बाईंग प्लॅनला आलं ना. घेऊन टाका मग जर घ्यायचं असेल कोणाला तर छोटासा स्टॉप लॉस देऊन. इथं आलंय का? स्टॉप लॉस सेल बघा आपला $4 म्हणजे 40 पिप्सचा. घ्यायचे कोणाला घेऊन टाका, छोटी सिरीज घ्या, गेलं वरती परत ते. कोणी कोणी घेतय का? छोटी सिरीज घे. घे. हा सर सांगा ना. सर इथं बाहेर करा नाही तू छोटसा स्टॉप लॉस. सर काय केलो आहे प्लस किती हा स्टॉप लॉस सोशल मीडिया किंवा माहिती 3408 चा लावा स्टॉप लॉस. कधीही घेऊ नका. तुम्ही बचत केलेले पैसे सायबर क्रिमिनल्सचा हा डाव असू शकतो. घटना घडल्यास त्वरित नॅशनल सायबर हेल्पलाईन 1930 सेकंड फर्स्ट या पर्यंत सेकंड इयर पर्यंत पण होल्ड करायचा प्रयत्न करा. नवीन टाइम आहे पर्यंत गेलं तर 4 पिप्स जाऊ द्या पण अखंड करा. ओके ओके सर. छोटे सेटच घ्या. कोणी कोणी बाय केलाय का? बाय केलाय काय केलं हँड्रेस करा बरं. डे मध्ये आपण जर शिफ्ट झालो डेच्या टाइम फ्रेम वरती. आता जर कोणाला एंट्री करायची असेल आता आता नका करू कारण की आता तुमचा स्टॉप लॉस मोठा होईल. कसं चाललंय बघा आता 14 वरून डायरेक्टली 18 वरती गेलं म्हणजे 1:1 तुम्हाला लगेच भेटलंय का 2 मिनिटांमध्ये? 1412 आपली एंट्री होती 1418 वरती गेलंय. ठीक आहे ना. आता होल्ड करा. पार्शल पोझिशन्स कोणी बुक करू नका. डायरेक्टली न्यू ऑल टाइम हाय पर्यंत टार्गेट यायचं या लेवल पर्यंत. म्हणजे किती? किंवा जर कोणामध्ये जर कॅपॅसिटी असेल अजून पण होल्ड करा. पण आता कोणी काय म्हणाल मी इथं बाय करतो इथं बाय करतो किंवा इथं बाय करतो असं नाही होणार बरं का. परफेक्ट लेवल ही होती बाईंगची. ओके तुम्ही इथे बाय करसाल किंवा इथे बाय करसाल या टॉपला असं होणार नाही. बरोबर. मग अशा गावात माहितीये का रिस्क मॅनेजमेंट आपलं हुकतंय. ओके ठीक आहे. जाऊ द्या आता पोझिशन्सला द्या सोडून आता. सर जिथं एंट्री घेते तिथं काय एपीजी होता का? म्हणजे कुठं ते 2 लाईन आहे ते काय एपीजीचे आहे का? हो सर मार्केटमध्ये परफेक्शन काहीच नसतंय. ऐका नाही इथे एक लेवल आहे. जर गेला तर स्टॉप लॉस जाईल. ऐका नाही नाहीतर पहिलेच डाऊन आलेलं आहे. नाहीतर काय झालेलं आहे पहिलेच डाऊन आलेलं आहे. बरोबर. समजा काय मार्केटमध्ये सगळं प्रॅक्टिसचा खेळ आहे. ऐका नाही जर समजा गेला तर एवढा स्टॉप लॉस जाईल. जर भेटला तर टार्गेट भेटल. ऐका नाही. बरोबर. 20 वरती गेलंय. ओके ते जाणारच ते आता वर. आता बाय करू नका बरं का कोणी. हा नरेश सर हँड्रेस केलं तुम्ही काय बोलायचं तुम्हाला? आता कोणीही बाय करणार नाही पोझिशन. जर बाय केली तर मग जर तुमचा लॉस होऊ शकतोय आहे ना. कारण की ज्यांनी डाऊनला पोझिशन बाय केली ते सध्या 1:1 च्या प्रॉफिट मध्ये आहेत 2 मिनिटांमध्ये. आहे का नाही. एकदा लॉट साईज सांगा बरं मला तुमच्या कमेंट मध्ये तुम्ही काय काय लॉट साईज प्लॅन केली तर. लॉट साईज हवी सर. लॉट साईज काय तुमची?
0.01. 0.01 0.01 ओके बर सगळ्यांची 0.01 तुमची काय राजू 0.01. ठीक आहे ओके कुठे होतो आपण होतो बघा लिक्विडिटीज आपल्याला कशा फाइंड करायच्या त्यासाठी आपण डेच्या टाइम फ्रेम वरती गेलो ठीक आहे डेच्या टाइम फ्रेम वर आपण गेलो तुम्ही जर पाहिलं असेल इथं बरोबर म्हणजे आता ही कॅन्डल इथूनच रिट्रेस का झाली आहे त्याचं रिझन त्यासाठी आपल्याला म्हणजे इकडच्या साईडला या कॅन्डल मध्ये इथं बरोबर इथं आपल्याला एखादा एफईजी आपल्याला सापडावा लागेल इथं तर त्यासाठी आपल्याला 5 मिनिटावरती आपण शिफ्ट जर झालो तर हे बघा परफेक्टली या एफईजी ला टॅप करूनच कॅन्डल वरती गेली ओके हे बघा ही लेवल आहे ती आणि परफेक्टली तुम्ही जर पाहिलं असेल तर इथे आपल्याला एक एफईजी सापडतोय हा बघा हा एक छोटासा एफईजी म्हणजे या छोट्याशा एफईजी ला मार्केटनं काय केलंय टॅप केलंय काय केलंय टॅप केलंय आणि टॅप करून परफेक्टली मार्केट वरती गेलंय मग इथपर्यंत आलंय आणि इथून वरती गेले मग आपलं टार्गेट काय असेल कॅन्डलच्या हायचं इथपर्यंत बरोबर आहे पाहिजे रॉकेट चाललंय का हो सर चाललंय हा किती किती प्रॉफिट दाखवत आहे डेमो मध्ये सर $15 $18 किती 11 14 14 15 सर 15 पोझिशन्स बाय कोण केल्या तुम्ही केली का योगेश सर नाही डेमो मध्ये केली सर रिअल नाही आम्ही रिअलचं बोलतोय हो रिअल मध्ये कोणी केल्यात तर $15 चालू आहे प्रॉफिट अच्छा म्हणजे तुमची 14 वरती आहे ना 14 वरून तुमची जवळपास 15 कसं दाखवेल 10 होईल ना 100 पिप्स म्हटल्यावर 14 नाही माझी मी 12ला मी सर 12ला बाय केलं 12लाच म्हणजे मी म्हटलं तुम्ही घेतलेलं आहे होय होय हा कॅन्डल क्लोज झाल्यावर घेतली ओके 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 सकाळी पण एक ट्रेड केलाय त्यामध्ये पण मी $13 काढले त्याच तुम्ही जे सपोर्ट सांगितला ना त्या सपोर्टवर पहिल्या स्टार्टिंगला मी आज $102 काढलेत काढलेत मी आज चालू करू शकतो काय रिल अकाउंटला काय म्हटले ट्रेड आम्ही करू शकतो काय सर रिल अकाउंट हा करू शकतो नाही करू शकत आणि आता मी सकाळी 102 काढलेत मी आता हा ट्रेड घेतलाच नाहीये हा ट्रेड मी घेतलाच नाही आता आहे ना फक्त मी तुम्हाला दिलाय हा बरोबर मी हा घेतलाच नाही कारण की माझी डे ची लिमिट संपली आहे प्रॉफिटची पण संपली आणि ट्रेडची पण संपली टोटल मी आज 2 ट्रेड प्लॅन केले आणि 2 ट्रेड मध्ये पण 102 ची आपली फायनल क्लोजिंग आपण केली आहे ओके म्हणजे हे बघा आपली इथं रिस्क कितीची होती आपली $4 4 प्रॉफिट आपलं सध्या दाखवते आपल्याला $15 म्हणजे 19-3 आहे तर कळलंय का पण आपल्याला वेट करतोय आपण या टार्गेटचा या आपण वेट करतोय ठीक आहे ना
हो सर. याचं पहिलं टार्गेट आहे बघा, हे फर्स्ट टार्गेट असेल, हे 34 स्टार्ट होते, सेकंड, थर्ड, 4, 5. ओके, डन. ठीक आहे. आता इकडे बघा, प्रिव्हियस मध्ये जर आपण डे मध्ये जर पाहिलं तर इथे काय